आपण आंबट, गोड आणि तिखट अशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी, तोंडाला चव येणारी कैरीची चटणी बघणार आहोत. स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ शेअर केला, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या या कैरीच्या रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी 4 कैरी घेतलेल्या आहेत. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर सोलरच्या साहाय्याने अशा प्रकारे कैरी सोलून घ्यायचं आहे. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ते नक्की चेक करा, म्हणजे तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल. तर सर्व कैरी मी इथं सोलून घेतलेले आहेत. तर बारीक चिरून घेऊया. चाकूच्या साहाय्याने अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामधली जी बी असतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे. त्याच्यानंतर मी चॉपर घेतलं आहे. चॉपरने पूर्णपणे अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे. तर मी सर्व कैरी राहिलेले पण याच प्रकारे बारीक करून घेतलेले. तर हे साईडला ठेवूया. त्याच्यानंतर मी इथं 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. कांदे पण आपल्याला बारीक असे चिरून घ्यायच्यात. ज्या प्रकारे कैरी चिरून घेतली आहे ना, सेम त्याच प्रकारे मी इथं कांदा चिरून. त्यानंतर एक लसणाचा गड्डा घेतला. थोडासा मोठ्या आकारामध्येच घ्यायचं आहे, कारण लसणाचा त्यामध्ये चवीला जास्त चांगलं लागतं, त्याच्यामुळे लसूण थोडा जास्तच वापरायचा आहे. तर लसूण पण सोलून झालं आहे. एक मिक्सरचं जार घेतलं आहे. जार जे आहे ते मी थोडासा मोठ्या आकारावाला घेतला आहे. त्याच्यामध्ये कैरी टाकूया. आपण बारीक केलेला कांदा टाकूया. त्याच्यानंतर लसूण टाकायचं आहे आणि या ठिकाणी मी भाजलेले शेंगाचा वापर करते. ऑलरेडी भाजून ठेवलेले होते. तर 1 वाटी किंवा 30 ग्रॅम शेंगा आहेत. झाकण लावूया आणि बंद चालू करून थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. पूर्णपणे बारीक पेस्ट करायची नाही. तर मी हे एका बाउलमध्ये काढते आहे. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. तर फोडणीसाठी एक कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकूया. तेल गरम झालं की मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, 9 ते 10 कढीपत्ताचे पानं टाकायच्यात. चवीनुसार लाल तिखट, म्हणजे 1 चमचा लाल तिखट टाकलं आहे. अर्धा चमचा हळद टाकायची. 1 चमचा मीठ टाकलं आहे, म्हणजे चवीनुसार कमी जास्त करू शकता. तर हे मिक्स करूया आणि हे चटणीवरती फोडणी द्यायची. तुम्हाला हवं असेल तर ज्या वेळेस तुम्ही कैरी, लसूण आणि कांदा वगैरे बारीक करतात त्याच वेळेस त्याच्यामध्ये मीठ, हळद आणि तिखट टाकलं तरी चालेल आणि वरून जिरे आणि मोहरीची फोडणी दिलात तरी तसंही चालेल. तर अशा प्रकारे आपली कैरीची चटणी तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की सांगा. धन्यवाद.